सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू अनदर ब्लॉग. आता आम्ही जस्ट नॉर्थ गोव्याला आलो. आज आहे 17 ऑगस्ट आणि सकाळचे वाजले 9:30. आणि आम्ही आता काल रात्री साऊथ गोव्याला होते. आम्ही रात्री नाही संध्याकाळपर्यंत. आणि तिथून आलो आम्ही इथं नॉर्थ गोवामध्ये बागा बीचला. आता करंट आम्ही बागा बीचला थांबलो. आणि आमचा जो स्टे आहे एक वुडन कॉटेजेस आहे. येस, आमचं जे हॉटेल आहे ना, पोसाडा डोना सियाना करून वुडन कॉटेजेस एक्झॅक्टली बागा बीचच्या जवळ विदिन 400 मीटर्सवरती. आणि ते आम्ही एक्सपिरियन्स केलं. आणि वुडन कॉटेजेस एकदम छान होते, म्हणजे एकदम राहायचा एक्सपिरियन्स चांगला होता. तर मी तुम्हाला तिथले सर्व काही सेटअप वगैरे दाखवतो की रूम्स कशा आहेत. आणि इथं जर समजा तुम्ही आले या हॉटेलवरती तर तुम्ही इथं राहू शकता. मी तुम्हाला घेऊन जातो, टूर करवतो. हे जे समोर दिसतंय ना, एक्झॅक्टली खाली गेल्यावरती तर तिथे बागा बीच आहे, सरळ सरळ एकदम. आणि हे आमचं आहे वुडन कॉटेजेस पोसाडा डोना सियाना करून करके. असं आहे एंट्री. अँड दिज आर माय बॉईज. ही आमची कार आहे बघा, आर्टिगा आणली होती आम्ही रेंट करून, CNG वाली. आणि आमचा प्रो ड्रायव्हर एकदम खतरनाक ॲटिट्यूडवाला लुक देताना. भाई आज तुला चालवायची फुल गाडी. व्हॉट डू से? अप टू हाउ मच किलोमीटर्स यू आर एबल टू ड्राइव? 600 टोटल चलाएगा तू? लास्ट के 200 भागूंगा. ये देखो दोस्तों, एकदम कोकोनट ट्रीज, अदर ट्रीज ऑल्सो. बाकीचे पण झाड आहे मस्त पैकी, एकदम मस्त ग्रीन सारखा फील येतो इथं. हे बघा, हे रिसेप्शनिस्ट. इथं रिसेप्शनिस्ट असतं आपले बुकिंग करणारे. आणि हा आहे त्यांचा प्लॅन. त्यांनी राहण्यासाठी वगैरे जे टुरिस्ट येतात किंवा ट्रॅव्हलर्स येतात त्यांच्यासाठी एकदम खास म्हणून सेट केलेलं आहे. किंवा फॅमिली पण येऊ शकते इथे, तसं काही नाही, कोणी पण येतं. हे बघा, मी तुम्हाला आमची रूमचा टूर करून देतो आता. कशा प्रकारच्या होत्या. आम्ही 3 रूम बुक केलेल्या होत्या. तर त्यापैकी ही आहे फर्स्ट वाली. ही आहे फर्स्ट रूम. ही फर्स्ट. अँड दिस इज माय रूम. अशी वाली रूम आहे. TV पण आहे. TV, AC, फॅन, गुड बेड. आणि वॉशरूम, बेसिन, वॉश बेसिन. यू कॅन सी. हॉटेलचा एक्सपिरियन्स एकदम मस्त आहे. काहीच आम्हाला त्रास वगैरे काही नाही झाला. तुम्ही इथं काही मागवू शकतात. आणि अरे चिराग चल की राव, लेट होते आपल्याला. ओ माय गॉड, पत्ते घेतले का आपले उनोचे? उनो खेळलो होतो गाईस रात्री 2-3 वाजेपर्यंत मस्तपैकी टाइमपास केला. इकडे तुझ्या कंटेंटची भरपूर गरज आहे आम्हाला. कशाची? काय कंटेंटची गरज आहे आम्हाला. काहीतरी कर, बोल, व्ह्युअर्सला सांग कसा एक्सपिरियन्स होता तुझा. ओके, सो फॉर कन्नडा पीपल, सो नॉट कॅनडा, फॉर ओव्हरऑल पीपल. कन्नडा पीपल. कन्नडा. अरे याला हे पण येतं का? बोल. नाही, एडिट होऊ शकतं ना. एव्हरीथिंग कॅन हॅपन. बट तुला कसं हॉटेल? गोवा माझा फर्स्ट टाइम आहे. सो आय नेव्हर कम टू द गोवा. सो I say it's full of greenery and scenery. So yes, always come and enjoy the time. Great vibes. With friends only. With friends only. With friends only. Yes. अजून काही वेगळं बघितलं का तू अजून गोव्यात? ते नाही सांगू शकत. ओके. तर मित्रांनो, हे जे लेन आहे ना, ही टिट्टोज लेन म्हणून ओळखली जाते. कारण की इथे सगळे पब्स वगैरे सर्व असतात. इथं डान्स क्लब्स वगैरे असतात. तर आम्ही सेकंड लेनमध्ये त्याच्या एक्झॅक्टली. आमचे काही लोक तयार होत आहे. अजून आम्हाला वेट करावं लागतं आहे कारण की आम्हाला पुढे पण जायचं आहे.
आणि एक सांगायचं विसरलं तुम्हाला की हे जे हॉटेल आहे ना, सॉरी वुडन कॉटेजेस, याची जे प्राइसेस आहे आम्हाला 7,000ला 3 रूम पडले. 7,000ला 3 रूम. आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही जायचं म्हटलं तर 12च्या आधी किंवा 12पर्यंत चेकआउट करू शकता. 7,000ला तुम्ही निगोशिएट करू शकता तुमच्यावरती. इथं हॉटेल पण एकदम जवळपास आहे म्हणून राहायला आले तर काही प्रॉब्लेम नाही बागा बीचला. सो एव्हरीथिंग एक्सपिरियन्स इज व्हेरी ग्रेट. So guys, we are after long driving we have just reached here in the Goa, in South Goa, and the beach name is Cabo de Rama beach, and this beach is really awesome guys. What can I tell you, means I can't define the beauty of this beach in the words, so I will show you each and every moments and the climate weather right now. So see this, हे पूर्ण पार्किंग साइड आहे, ग्रीनरी, and there is the coconut trees. अँड हा आहे बीच व्ह्यूज. आम्ही थोडेसे इकडे टेकडी आहे अशी छोटीशी, तिथं उभे आहेत. आणि हा आहे बीच व्ह्यू. आणि हे आमचे ग्रुप मेंबर्स. कुठे सनसेट सारखे आहे बघ तिकडे या साईडला, बघू शकता तुम्ही. संध्याकाळचे आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, तरी पण अजून म्हणजे थोडंसं अजून क्लाउडी वातावरण आहे. हे बघा बीच, सर्व फोटो काढता इथं. बीच एकदम फ्री आहे ना चिराग. यस, वाव यार. खाली जायचं का आपण आता? इथला व्ह्यूज मला पण बघायचा आहे, मी गेलो नाही अजून तिथपर्यंत. थोडंसं रिस्क इथून. हे बघा संध्याकाळचा टाईम इथे. खूप मस्त वातावरण झालं आहे, क्लायमेट पण छान एकदम. पाऊस अजून पडत नाही आहे, एक वेळेस पडून गेला. आता नेक्स्ट साइड दाखवतो तुम्हाला, तिकडे जातो. मेरे हाथ कैमरामैन के हाथ में सब पकड़ा के चलेंगे. So guys, on this beach there are many spots which is very famous for the clicking photos. You have also seen that kind of places on the reel also, so that also I am going to show you right now. सो आउट ऑफ दॅट प्लेसेस दिस इज द वन. यामध्ये तुम्ही भरपूर रीलमध्ये बघितलं असेल की हे असं रीलमध्ये दाखवतात भरपूर. हा स्पॉट त्यातला एक आहे. इथे मध्ये उभे राहतात शेडच्या खाली लोक आणि फोटो काढत असतात. हे माझे ट्रिप मेंबर्स, ह्याच्या पुढे चालले 4 लोक, बाकीचे 2 तर तिकडं फिरत आहे, त्यांचे एन्जॉय करतात. आणि सेकंड साईड आहे बीचची. आज गर्दी पण खूप आहे. 16 ऑगस्ट आहे ना, कारण 3 दिवसाची सुट्टी आहे. हे बघा, ही आहे सेकंड साइड. एकदम सुकून है यहाँ पे बहुत सारे. कुछ लोग तो नीचे भी गए. ये देखो, देख सकते हैं खाली गेले खूप लोक. इथून सरळ बीचवरती जात आहेत खाली. हे जे लोक दिसत आहेत ना, हे खाली, हे सेकंड साइड. तर मित्रांनो, या बीचवरती खायचे पण खूप सारे ऑप्शन आहे. अशा छोट्या छोट्या गाड्या आहेत चायनीजच्या. त्यानंतर हॉटेल आहे, ह्याचे द केप गोवा म्हणून एक हॉटेल आहे खाली, त्या बीचकडे आहे ती खाली. अजून गेलो नाही आहे तिथं. आणि एक हॉटेल आहे झायो करून. ला अजून नवीन हॉटेल आहे, म्हणजे बंद आहे अजून. नाही तिथं काहीच सेटअप नाही दिसत आहे. इकडे मस्त ग्राउंड आहे. तुम्ही या बीचचा आनंद घ्या मस्तपैकी. सो गाईज, मी अशा ठिकाणी उभा आहे आता की इथून तुम्हाला जे रीलमध्ये आपण बघतो द कॅफे गोवा म्हणून हॉटेल आहे, एक कॅफे इथं कॅफे गोवा म्हणून, हे इथून दिसतो तो. मी जाणार होतो तिथे, बट खूप गर्दी. फक्त मी तुम्हाला एक लिफ्ट दाखवतो तिथे.
कॅफे एकदम बीचच्या समोर झोपडी ना आम्ही जस्ट आता मेरी इमॅक्युलेट म्हणून चर्च आहे तिथं आलेलो आहे आता आणि डोनापोलाला जायचं होतं आम्हाला सिंगमपिटांचा जो शूट केलेला होता तिथं तर तो आम्ही आता थोडासा पोस्टपोन केलेला आहे तर आपण आता चर्चमध्ये जाऊ थोड्या वेळात आणि तिथं हँगआउट करू थोडंसं जे पण माहिती आहे वगैरे ते बघू थोडीशी साईट सीइंग करू या रोडावरती हा रोड फेमस आहे गोव्यामध्ये हां फोटो काढतात लोक आपली गँग बघा काय एकदम काय दिसते गँग एक नंबर अरे हा कोण नाही म्हणता यायला का नाही म्हणतोय नाही का नाही म्हणतोय अरे मला नाही यायचं तुला चाललाय अरे चल रे एक्सपिरियन्स असतो प्रत्येक गोष्टीचा तू कोण आहे हा नाही म्हणतोय मित्रा यायला इतक्या दूरून आलो आम्ही पुण्यावरून कशासाठी नाही हे विचारायचं कारण आम्ही सांगू नाही शकत ऍक्च्युली ऑफेन्सिव्ह होणार ते ऍक्च्युली ब्लॉग साठी चांगलं नाही ते पण तुला यावंच लागणार आज. चल आज ऐक माझं तू आज चल आपण माझ्या मागे तुम्ही एक्झॅक्टली माझ्या मागे बघू शकतात हे चर्च आहे मेरी इमॅक्युलेट म्हणून इथं आम्ही विजिट करायला आलो आहे गोव्यामध्ये आणि आपले हिंदू धर्मामध्ये कसं असतं की शास्त्री किंवा गुरु आपल्याला एखादी रिलिजन निगेटिव्ह आपल्याला सांगत असतात इन्फॉर्मेशन किंवा काय म्हणतात धार्मिक इन्फॉर्मेशन तसे यांचे फादर असतात त्यांच्यावरती बिशप असतात म्हणजे असे त्यांचे पण असे हे असतात गुरुज असतात आणि ते आपल्याला त्यांच्या धर्मा रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन देत असतात नॉलेज देत असतात आणि इथं प्रेयर्स येतात आणि त्यांचे जे सीन्स असतात ते प्रे करतात गॉडसमोर तिथे जे त्यांचे येशू ख्रिस्तचे तर आता आम्ही पुढे जायला निघालो आणि हे बघून झालं आमचं आता आम्ही जातो आहे डॉन पोलोसाठी कारण की तिथं सिंगम रिटर्न पिक्चरचा शूट झाला आहे त्याच्यामुळे आपण तिथे कनेक्ट करूयात आता अकॉर्डिंग टू द प्लॅन आम्ही आता डोनापोला या पॉईंटला आलेलो आहोत जिथं आपली सिंगम पिक्चरची शूटिंग झालेली होती तर आम्हाला येताना ना आधी पार्किंग ठरलं म्हणजे 800 मीटरवरती पार्किंग आहे तिथं आणि 80 रुपये घेतले त्यांनी पार्किंगचे आणि त्याच्यानंतर आम्हाला चालावं लागलं 800 मीटरपर्यंत चालावं लागलं तिथून तुम्ही रिक्षा वगैरे किंवा काही कार वगैरे ओला उबर करू शकता तर आम्हाला पर पर्सन हा पॉईंट तिकीट परचेस करावं लागलं आणि पर पर्सन 50 रुपये कसं असतं तिकीट पर 7 पर्सन म्हणजे टोटल आम्ही 7 तिकीट घेतले 50 रुपये प्रमाणे तर हा पॉईंट आहे मी दाखवतो तुम्हाला आता हा पॉईंट तर आता आपला पॉईंट स्टार्ट होतोय बघा मित्रांनो इथंच हाच तो पॉईंट आहे जिथं अजय देवगनने जयकांत शिकरेच्या लोकांना एकदम पळून पळून मारलं होता हाच तो पॉईंट आहे तिकडे आपल्याला जायला मनाई केली आहे कारण की आता भरपूर पाऊस असल्यामुळे थोडंसं समुद्राचं पाणी खूप वरती आलं आहे एकदम ओव्हरफ्लो त्याच्यासाठी आणि हा तो पॉईंट इथे अजून एक स्पॉट आहे की वरती गेल्यानंतर तिथून एकदम चांगला सी व्ह्यू मिळतो आणि हे जे प्लेस आहे ना हे नॉर्थ गोवाला तरी आहे इथे सो गाईज अशा प्रकारे आम्ही गोव्यामध्ये 1.5 दिवसामध्ये 5 पॉईंट असे कवर केलेत एक आहे बागा बीच दुसरा आहे इमॅक्युलेटर चर्च त्यानंतर आहे पॅरा रोड अजून काबोदीरामा बीच आणि हा पॉईंट डोनापोला जिथं सिंगमची शूटिंग झाली होती आता अशा प्रकारे आम्ही सर्व कवर केलं जेवढं असणार तेवढं आणि जर काही अकोमोडेशनबद्दल त्याच्यानंतर लिव्हिंग एक्सपेन्सेस बाकी काही ज्या गोष्टी आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार असेल तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि विजिट पण करू शकता इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स इन द गोवा इन द मान्सून स्पेशली